नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज करतोय आपण नारळाची जाळी। आता तुम्ही नारळाच्या जाळीचे बरेच व्हिडिओ बघितले असतील, तुम्ही स्वतः केल्यासुद्धा असतील, पण ती पारंपरिक नारळाची जाळी मी आज तुम्हाला सांगणार नाही आहे, तर ती वेगळी जाळी असेल। त्याच्यासाठी मी काय घेतलं आहे ते दाखवते। तर त्याच्यासाठी हे सगळे 4 नंबरचे मोती आहेत असं मार्केटमध्ये दुकानदारांनी सांगितलं, पण मला वाटत नाही, मला असं वाटतं की 3 नंबर असावेत। त्यानंतर हे 8 नंबर मोती घेतलेले आहेत। त्यानंतर थोडेसे गोल्डन मोती घेणार आहे मी, आणि ही 11 नंबरची नीडल, आणि हा 30 नंबरचा धागा। बस एवढंच साहित्य आहे। आणि या ठिकाणी आता आपण या आपल्या जोड मोत्यांचा सुद्धा उपयोग करणार आहे। कसा करायचा बघूया। तर आता सुरुवातीला काय करायचं, सुरुवातीला आपण काय करणार आहे, हे पांढरे जे मोती आहेत हे 10 ओवून घ्यायचे आहेत। सुरुवातीला 10 जोड मोती घालू नका, मग नंतर जोड मोती कुठे घालायचे ते मी बरोबर सांगते। तर आता आपण 10 मोती घालणार आहे। असे आपण 10 मोती ओवून घेतले आहेत। हे 4, 5 आणि हे 5 असे 10 मोती ओवून घेतले आहेत। आता 10 मोत्यानंतर आपल्याला काहीही करायचं नाही, बस ओवत जायचं आहे। आता मी 2 ब्राऊन कलरचे मोती घेतले आहेत। आता परत आपल्याला 10 मोती परत घालून घ्यायचे आहेत। तर यासाठी 10 मोती घालताना पहिला एक सिंगल मोती, त्याच्यानंतर डबल मोती, जोड मोती घालणार आहे। परत 10 मोती घालायचे आहेत आपल्याला। आता हे 10 मोती घातले, परत 2 ब्राऊन मोती घातले, परत 10 घातले, परत 2 ब्राऊन घातले। असं आपल्याला नारळाची तुम्हाला किती मोठी जाळी पाहिजे त्या अंदाजाने करायचं आहे। आता मी हे एक नारळाच्या साईजचं, घरी एक नारळ बनवलं आहे, साधारण साईज तीच आहे, तर त्या साईजचं मी बनवणार आहे। आता त्याच्यासाठी मला काय करायचं आहे, मला 7 इंचाची जाळी हवी आहे, म्हणजे ह्या बेसपासून इथून तर थोडी याच्या वर येईपर्यंत, तर मला 7 इंच हवी आहे। तर तेवढी मी हे ओवून घेते। तुम्ही ती जाळी लहान मोठी करू शकता, त्याच्यामध्ये हे 10 मणी जास्त ओवू शकता तुम्ही। तर मी हे 2-3 लाईन करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। या ठिकाणी हे पहिल्यांदा 10 मोती, मग 2 ब्राऊन, परत 10, परत ब्राऊन, परत 10, परत ब्राऊन, असं करून मी 5 वेळा हे ब्राऊन मोती घेतले आहेत आणि 6 वेळा हे व्हाईट मोती घेतलेले आहेत। या ठिकाणी आपण शेवटच्या ह्याच्यामध्ये एक पांढरा मोती कमी घेतो आहे, इथे 9च मोती घेतले, बाकीच्या ठिकाणी आपण 10 घेतले, कारण मी त्या 10व्या मोत्याच्या ठिकाणी एक गोल्डन मोती घालणार आहे। हा एक गोल्डन मोती घातला, आणि आता आपल्याला 7 हिरवे मोती टाकून घ्यायचे आहेत। 1, 2, 7 हिरवे मोती टाकून हा पहिला मोती सोडून वरच्या त्याच्या 2 नंबरच्या मोत्यामधून सुई काढून घेतली। आता आपल्याला या ठिकाणी 4 मोती घालायचे आहेत हिरव्या रंगाचे, आणि 4 मोती घालून त्या एका वरच्या हिरव्या मोत्यातून आपण नीडल काढून घेणार आहे। या वरच्या हिरव्या मोत्यातून आपण नीडल काढून घेतोय। वरच्या हिरव्या मोत्यातून नीडल काढली का त्या ठिकाणी एक पानाचा आकार तयार होतो। त्याच्यानंतर आता आपण एक गोल्डन मोती घालणार आहे, आणि गोल्डन मोती घालून या ठिकाणी 2 ब्राऊन मोती घालायचे आहेत, आणि या पांढऱ्या रंगाच्या 4 नंबरच्या मोत्यामधून या पांढऱ्या हे 3 मोती सोडायचे, गोल्डन, आणि 2 मोती सोडायचे, आणि या मोत्यातून आपण नीडल काढून घेणार आहे। अशा पद्धतीने नीडल काढून घेणार आहे।
आता नीडल काढल्यानंतर आता आपण पांढरे 5 मोती ओवून घेणार आहे. हे 5 मोती घालायचे आहेत आणि ही नीडल या ब्राऊन मोत्याच्या खाली जो मोती आहे तिथून काढून घ्यायची. आता आपल्याला 5-5 मोती घालून ही डिझाईन कंप्लीट करायची आहे. तर आता या ठिकाणी आपण 5 व्हाईट मोती घातले. आता परत आपण व्हाईट मोती घालणार आहे. दोन व्हाईट मोती, 3 व्हाईट मोती आणि 2 ब्राऊन मोती, असे 5 मोती काढणार आहे. जसजशी आपण डिझाईन पुढे नेऊ तसं तुम्हाला समजेल की आपण कुठे काय घातलं ते. आताच कळणार नाही, त्याच्यामुळे फक्त लक्ष द्यावं लागेल, बाकी काही नाही. आता आपल्याला ह्या 3 नंबरच्या म्हणजे या ठिकाणी सुद्धा 5 मोती सोडून 6व्या मोत्यामधून नीडल काढून घ्यायची. या ठिकाणी आता आपण परत 5 मोती घालतोय आणि 5 मोती घालून बरोबर ह्या ब्राऊन मोत्याच्या खाली जो मोती आहे त्याच्यातून नीडल काढून घ्यायची. आता या ठिकाणी परत 2 व्हाईट मोती, 3 व्हाईट मोती आणि 2 ब्राऊन, बरोबर 5 मोती सोडायचे. 2, 3, 4 आणि 5 आणि 6व्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. आता आपल्याला परत 5 व्हाईटच मोती घालायचे आहेत. 1, 2, 3, 4 आणि हा 1, 5. 5वा व्हाईट मोती घातल्यानंतर बरोबर ह्या ब्राऊन मोत्याच्या खालचा जो व्हाईट मोती आहे त्याच्यातून नीडल काढून घ्यायची. आता परत आपल्याला 5 मोती घालायचे आहेत. त्याच्यापैकी पहिले 3 हे व्हाईट असले पाहिजेत आणि त्याच्यानंतर वरचे 2 ब्राऊन. अशा पद्धतीने आपल्याला ही डिझाईन आता कंप्लीट करायची आहे. आता याच्याबरोबर 5 मोती सोडून द्यायचे आणि 6व्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. आता परत 5 व्हाईट मोती, आणि ह्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. आता परत 3 व्हाईट आणि 2 ब्राऊन, बरोबर इथून ब्राऊन पकडून 5 मोती सोडून 6व्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. परत 5 व्हाईट आणि सेम प्रोसेस आता आपण इथपर्यंत फॉलो करू. तेवढं करते मी आणि दाखवते. आता इथपर्यंत आपण कंप्लीट केलं. आता ही नीडल आपल्याला या शेवटच्या व्हाईट मोत्यातून काढून घ्यायची आहे. हा जो लास्ट व्हाईट मोती घातला ना आपण त्याच्यातून काढून घ्यायची. असा हा आपला एक भाग कंप्लीट झाला आहे. आता आपण काय करणार आहे, याच्यामध्ये एक 8 नंबरचा मोती ओवून घेणार आहे.
हा 8 नंबरचा एक मोती ओवून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता हे लक्षात ठेवायचं की हे जे ब्राऊन मोती आहेत बरोबर ह्याच्यावर ब्राऊन मोती आले पाहिजे एका लाईनमध्ये असे, ते विसरता कामा नाही. म्हणजे या ठिकाणी हा जो गोल असेल याच्या ठिकाणी खालचे 3 व्हाईट आणि वरचा ब्राऊन असेल, म्हणजे हे असे एका लाईनमध्ये येतील. तर ते बघूया आपण कसं करायचं ते. म्हणजे मी याच्यातल्या 2 लाईन करून दाखवते आणि मग बाकीच्या लाईन आपण करू शकतो. आता आपण 3 व्हाईट मोती घेतलेले आहेत आणि व्हाईट मोती घालून बरोबर याच्या 5 मोत्याच्या मधून ह्या 5 मोत्यांच्या मधल्या मोत्यातून हे 5 जे आहेत त्यातला मधला मोती घ्यायचा आहे आणि त्याच्यातून निडल पास करून घ्यायची. आता या ठिकाणी आपल्याला 2 ब्राऊन घालायचे आहेत. बघा इथे ब्राऊन आले ना, तसे 2 ब्राऊन घालायचे आहेत आणि खालचे 3 व्हाईट असतील आपले. तर त्याच्यापैकी मधला मोती एक सिंगल ठेवायचा आणि आजूबाजूचे मोती व्हाईट ठेवले तरी चालते. म्हणजे जे 5 मोती आपण घालतो त्याच्या 5 पैकी मधला मोती हा एक सिंगल ठेवा आणि बाजूचे मोती व्हाईट जोड मोती घातले तरी चालते. बघा निडल कुठे काढली, ब्राऊन कलरच्या खालच्या म्हणजे ह्या 5 मोत्यांपैकी मधल्या मोत्यातून. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, लक्ष देऊन करावं लागतं. आता इथे जिथे व्हाईट आहे तिथं टोटली सगळेच्या सगळे 5च्या 5 व्हाईट, त्याच्यापैकी एक मधला मोती सिंगल आणि आजूबाजूचे 2 जोड मोती घातले तरी चालतील. असे 5 मोती घातले. 5 मोती घालून बरोबर ह्या मधल्या मोत्यातून निडल काढून घ्यायची. इथून काढली. त्याच्यानंतर आता इथे ब्राऊन आले आहेत म्हणून इथे आपण 2 ब्राऊन आणि 3 व्हाईट असे 5 मोती घालणार आहे. बघा 2 ब्राऊन आणि 3 व्हाईट. आता ही निडल काढायची बरोबर ब्राऊनच्या खालच्या मोत्यातून. असंच आपल्याला खालीपर्यंत फॉलो करायचं आहे. जिथे खाली ब्राऊन आले त्याच्या बरोबर वर म्हणजे या ठिकाणी ब्राऊन येतील आणि जिथं व्हाईट आहे तिथं पूर्ण व्हाईट राऊंड असेल. आता मी इथपर्यंत करते आणि मग इथला पुढचा भाग तुम्हाला दाखवते. या ठिकाणी आपल्याला 5 मोती म्हणजे 3 व्हाईट आणि 2 ब्राऊन आणि आता एक गोल्डन आणि त्याच्यानंतर 7 हिरवे सेम याच्यासारखंच या ठिकाणी करून घ्यायचं आहे. तर हे पान मी करून घेते आणि दाखवते. तर या ठिकाणी आपण 7 हिरवे घातले. त्याच्यानंतर हा पहिला मोती सोडून दुसऱ्या मोत्यातून निडल काढली. त्यानंतर 4 मोती घातले आणि वरच्या हिरव्यातून निडल काढून घेतली. त्यानंतर एक गोल्डन आणि 2 व्हाईट अशा पद्धतीने करून आता आपल्याला ही निडल ह्या ब्राऊनच्या खाली जो व्हाईट मोती आहे ह्याच्यातून काढून घ्यायची. अशा पद्धतीने आपली ही डिझाईन तयार झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, आता याच्या पुढच्या डिझाईनसाठी काय करायचं आहे, हे 5 मोती गृहीत धरायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला 2 व्हाईट घालायचे आहेत, परत एक व्हाईट घालायचं आहे म्हणजे असे 3 व्हाईट घालायचे आहेत आणि 2 ब्राऊन आणि या 5 मोत्यांपैकी मधल्या मोत्यातून निडल काढून घ्यायची. आता प्रत्येक वेळेस आपल्याला हेच करायचं आहे. फक्त लक्ष इतकंच द्यायचं आहे की जिथे ब्राऊन आहे त्याच्या वरचा त्या गोलामधला वरचे 2 मणी हे ब्राऊन असले पाहिजेत. म्हणजेच आता हा इथला गोल हा व्हाईट असेल आणि 1-2 गोल मी परत करून दाखवते. या ठिकाणी आपल्याला 5ही मोती पांढरे घालायचे आहेत. 3, 4 आणि हा 5 मोती व्हाईट घालून निडल या एका मोत्यातून काढून घ्यायची. काढून घेऊन काय करायचं, आता 2 व्हाईट घ्यावं लागतील आपल्याला. त्याच्यानंतर परत 3 व्हाईट घ्यायचे आहेत. 3 व्हाईट घ्यायचे आणि 2 ब्राऊन घ्यायचे आहेत. असे 5 घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर ही निडल
बरोबर ह्या मधल्या 5 नंबरच्या मोत्यामधून काढून घ्यायची आहे। आता आपल्याला सेम प्रोसेस इथपर्यंत रिपीट करायची आहे। मी इथपर्यंत करून घेते आणि मग तुम्हाला पुढचा भाग परत एकदा दाखवते। बघा ही लाईन माझी कंप्लीट झाली आहे। आता इथे मी 5 मोती घातले आहेत। 5 मोती घालून या शेवटच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची इथून आणि इथून नीडल काढल्यानंतर आपण आता हा एक पांढरा मोती 8 नंबरचा परत एकदा ओवून घेणार आहे। या ठिकाणी आपण 3 व्हाईट मोती घातले आणि या मधल्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची आहे। एवढं सॅम्पल तुम्हाला समजलं की आता आपल्याला बाकी सोपं जातं। आता बरोबर जिथे ब्राऊन आहे तिथे ब्राऊन आलं पाहिजे आणि जिथे व्हाईट आहे तिथे व्हाईट आलं पाहिजे। तर ही जाळी किती मेजरमेंटची आहे मी स्वतःसुद्धा पहिल्यांदा करते आहे, म्हणजे याचं सॅम्पलसुद्धा मी केलेलं नाही आहे। त्याच्यामुळे नारळाला किती लागते ह्याचा विचार आपल्याला करायचा आहे। तर ही जाळी मी करून घेते आणि ते मेजरमेंट म्हणजे ह्या नारळाच्या मेजरमेंटची बस सेम प्रोसेस आपल्याला पुढे रिपीट करायची आहे आणि नंतर ती जाळी जोडून घ्यायची आहे। ह्या नारळाला ती जाळी किती बसते तर ही पूर्ण भाग मी करून घेते आणि शेवटी जोडतानाचा भाग तुम्हाला दाखवते। हे एवढे ही जाळी तयार करून घेतली आहे मी। आता आपल्याला ही जाळी जॉईंट करायची आहे। ही जवळपास 27 मणी झाली आहेत। मी हेच मणी मोजलेत। 28वा मणी आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आता तो जोडायचा कसं ते बघूया। तर हे जोडताना काय करायचं, हे जे ब्राऊन मणी आलेले आहेत हे ब्राऊन मणी बरोबर समोरासमोर आले पाहिजे, म्हणजे आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर त्यासाठी आपल्याला आता इथे 2 व्हाईट मणी घालून घ्यायचे आहेत आणि व्हाईट मणी घालून या बाजूच्या एका मण्यातून नीडल काढून घ्यायची। नीडल काढल्यानंतर इथे 2 ब्राऊन मणी घालायचे आहेत। आता ब्राऊन मणी घातल्यानंतर इकडचा जो मधला मणी ज्या पद्धतीने आपण करत असतो त्या पद्धतीनेच इकडच्या साईडच्या पांढऱ्या मण्यातून मधल्या पांढऱ्या मण्यातून सुई काढून घ्यायची। पहा हा जॉईंट झालाय। आता परत आपल्याला 2 पांढरे मणी घालायचे आहेत। पांढरे मणी घालून या बाजूच्या मण्यातून नीडल काढून घ्यायची आहे एका मण्यातून। फक्त याच्यामध्ये एकच फरक आहे, आपण जे 5 मणी घालत होतो तर तो 5वा एक मधला मणी आपल्याला साईडचा यूज करायचा, बाकी विशेष काहीच नाही। आता इकडे परत 2 मणी टाकायचे आणि 2 मणी टाकून या इथल्या एका मण्यातून नीडल काढून घ्यायची। बरोबर हा चौकोन या ठिकाणी आपला जॉईंट होतोय। परत आता आपल्याला 2 पांढरे मणी टाकायचे आहेत। 2 पांढरे मणी टाकून परत या इकडच्या मण्यातून नीडल काढायची। या मण्यातून नीडल काढून घ्यायची। पहा हा चौकोन झाला आपला रेडी। आता इथे 2 ब्राऊन टाकायचे। ब्राऊन टाकून नीडल इकडच्या मण्यातून काढून टाकायची। परत इथे जॉईन झालं। परत 2 पांढरे मोती टाकून या बाजूच्या मोत्यातून काढून घ्यायची आहे नीडल। आणि ह्याच पद्धतीने आपल्याला जोडत जायचं आहे, बाकी विशेष काहीच नाही। तर इथपर्यंत मी जोडते आणि मग दाखवते। तर ही जाळी आपण अशा पद्धतीने फिट करून घेतली। आता आपण काय करणार आहे,
याच्यामधले ह्या ज्या मधल्या लाईन आहेत त्याच्यामध्ये क्रिस्टल्स लावून घेणार आहे, व्हाईट क्रिस्टल्स. कसं जोडायचं ते 1-2 दाखवते मी. बस काहीच नाही आहे. या वरच्या मोत्यातून मी नीडल काढली, या खालच्या मोत्यात टाकायची. बस इथे फिट करून द्यायचं. फिट करून ही नीडल आपल्याला खाली आणायची आणि आपल्याला ह्या अशा पद्धतीने हात टाकून ही नीडल आपल्याला असा पूर्ण हात घालायचा आणि हात घालून ही नीडल या 2 मोत्यातून काढून घ्यायची. बघा, आणि अशा पद्धतीने आता आपल्याला दुसऱ्या ठिकाणी नीडल दुसरा क्रिस्टल टाकायचं आहे. हे मी अगोदरच याच्यासाठी जोडती आहे की नंतर पूर्ण पॅक केल्यानंतर ते जोडायला आपल्याला कठीण जाईल. तर त्यासाठी आता आपल्याला ही नीडल या ठिकाणी आणावी लागेल. खालून न्यावं लागेल. खालून घेऊन नीडल या ठिकाणी घेऊन यायची. आता या ठिकाणी आपण चौकोन जे केले आहेत त्या चौकोनाच्या वरून जरी तुम्ही नीडल टाकली तरी आता काही प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने ही नीडल घेऊन जायची. म्हणजे इवन पक्कंसुद्धा होईल. थोडंसं लेंदी प्रोसेस आहे, वेळ खाऊ प्रोसेस आहे. तुमची इच्छा असेल तर करू शकता. आणि ही नीडल आता मी मुद्दाम गोल फिरवून आणलेली आहे, पण प्रत्येक वेळेस गोल फिरवण्याची गरज नाही. आता आपण 1 बाय 1 जर इथून असे सरळ घालत नेले तरी चालेल, पण थोडंसं वेळ लागू शकते याच्यामध्ये, कारण आपल्याला आता ही नीडल फिरवून याच्यात आणायची आहे आणि इकडे आणण्यासाठी आपल्याला या चौकोनातून फिरवावं लागेल. पहा, फिरवली. त्याच्यानंतर हा क्रिस्टल इथून घालून घ्यायचा. क्रिस्टल घातल्यानंतर ही नीडल आता आपल्याला याच्यात घालावं लागेल. बघा, अशा पद्धतीने क्रिस्टल्स आपल्याला पूर्ण एक लाईन सोडून एका लाईनमध्ये लावून घ्यायचे आहेत. आता ही नीडल इथं येईल माझी. तर ही नीडल इथे आणण्यासाठी मला हा एक चौकोन फिरवून आणावा लागेल. तर या बाजूनी मी त्याला नीडलला फिरवते आणि घेऊन येते.
बघा आता हा तिसरा क्रिस्टल. आता ही निडल खाली काढावं लागेल. अशा पद्धतीने मी ह्या पूर्ण ओळीला एक सोडून एक पूर्ण क्रिस्टल्स लावून घेणार आहे. तर ते लावते आणि मग दाखवते. हे पूर्ण क्रिस्टल मी ओवून घेतलेत. आता मी काय केलं इथे एक मणी सोडून एका मण्यामध्ये 9 मणी ओवून घेतले आहेत. अनवधानाने आता हे शूट झालं नाही, पण असे 9 मणी घालून घेतले आहेत. आता आपल्याला याचा पुढचा भाग सुरू पण आता या व्हाईट नंतर 7 ब्राऊन, 1 व्हाईट मोठा मोती आणि 7 परत ब्राऊन असे मोती ओवून घेणार आहे. कारण ही लाईन आपल्याला अरुंद करायची आहे आणि खोल पण करायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला ते मोत्यांची संख्या वाढवायला लागेल. तर हे 7 + 1 मोठा मणी + 7 असं ह्या प्रत्येक मोत्याच्या मधून सेंटरमधून आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे शिवून घ्यायचं आहे. आता हे सगळे मोती ओवून घ्यायचे आहेत. बस सरळ सरळ धाग्यात, पांढऱ्या धाग्या या सिंगल धाग्यामध्ये आपण ओवून एक गाठ पाडून घेणार आहे. असे सगळे 14च्या 14 मोती आपण ओवून घेणार आहे. अशा पद्धतीने ही सुंदरशी जाळी तयार झाली आहे. आता या जाळीचं वैशिष्ट्य काय आहे ते तुम्हाला सांगते मी. तर ही जाळी आपल्याला दोन्ही पद्धतीने वापरता येते. एक तर खालूनही घालता येते नारळाच्या किंवा वरूनही घालता येते. पहिल्यांदा मी खालच्या भागात घालून दाखवते. हे एक नारळ, अगदी आपलं जे नारळ असतं त्याच साईजचं हे नारळ आहे, हँडमेड, घरी तयार केलेलं. तर याच्यात आपण टाकून बघूया. ही मी त्याची बॅक साईड दाखवते आहे आणि ही फ्रंट साईड आहे. मी याचे फोटो काढून कॅमेरामध्ये व्यवस्थित तुम्हाला दाखवेल. त्याच्यानंतर काय आहे, आता या जाळीचं एक वैशिष्ट्य असं आहे की याला आपण अशी फोल्ड करून हे जे मी हिरवे पानं केलेले आहेत हे, तर हे हिरवे पानं अतिशय सुंदर दिसतात. मी त्याचे काही फोटोग्राफ काढते आणि हे दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करते. कॅमेऱ्यात ह्या पद्धतीने ते तुम्हाला दिसणार नाही, तर याचे काही फोटो काढते आणि ते फोटो मी दाखवते. त्यानंतर ही जाळी आपल्याला उलट्या पद्धतीने उलट जर घातली नारळाला, म्हणजे शेंडीचा भाग खालच्या बाजूने जर केला तर सुद्धा ही नारळ जाळी अतिशय सुंदर दिसते. याचासुद्धा मी एक फोटो काढून तुम्हाला दाखवणार आहे. तर ही जाळी, याचे वेगवेगळे फोटो तुम्हाला मी दाखवणार आहे. हे कसं वाटलं ते नक्की सांगा. त्याच्यानंतर चॅनलला लाईक करा. काही भाग जर सुटला असेल अनवधानाने, कारण याला खूप लांब प्रोसेस आहे, त्याच्यामुळे कदाचित 3 दिवसाची प्रोसेस होती आणि त्याच्यामध्ये काही भाग अनवधानाने सुटलेला असू शकतो. आणि त्यातल्या त्यात हा पहिलाच प्रयत्न होता, अगदी डायरेक्टली तुम्हाला दाखवला आहे, याच्यामध्ये काही ट्रायल अँड एरर नाही आहे. तर तुम्ही ते समजून घ्या. त्याच्यानंतर चॅनलला जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला हे नोटिफिकेशन्स मिळतील. त्याच्यानंतर ही जाळी या पद्धतीने दिसते. याला हे मध्ये मी क्रिस्टल्स लावलेले आहेत, व्हाईट क्रिस्टल्स, आणि या पानाच्या मध्ये या ठिकाणी सुद्धा ग्रीन क्रिस्टल्स जॉईंट केलेले आहेत. ते ग्रीन क्रिस्टल जोडताना कदाचित व्हिडिओ आलेला नसावा असं मला वाटतं. तर अशा पद्धतीने ही नारळाची नवीन जाळी माझ्या कल्पनेतील तयार झालेली आहे. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. भेटूया अशाच
नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.